हॅलो एव्हरीवन. आजचा आपलं डिस्कशन असणार आहे काही कॉमन डेंटल प्रॉब्लेम्स ज्याकरता आपण डेंटल व्हिजिट करतो. सगळ्यात मेजर कॉमन रिझन आहे पेन, म्हणजे दात दुखतो आहे. काही थंड, गरम, गोड खाल्ल्यावर दात दुखतो, किंवा रात्री झोपेत दात दुखतो, किंवा दात त्याचा दुखतच राहतो. असे काही कारणं असू शकतात. दुसरं कॉमन रिझन म्हणजे दातात कीड लागणे. दात आपल्याला काळा दिसतो, किंवा त्यामध्ये खड्डा असतो, त्यामध्ये जेवण जाऊन अडकते. दातांवर स्टेन्स असणे, डाग असणे, ते एक कारण असू शकते. त्यानंतर दात झिजलेले असतात, त्यामुळे काहीही खाल्लं की सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो. हिरडींना प्रॉब्लेम असणे, जसं ब्रश करताना रक्त येणे, किंवा काही ॲपल म्हणा काही आपण बाईट करतो तर त्यामध्ये ब्लिडिंग दिसणे, तो हेडेनचा प्रॉब्लेम असतो. काही इन्फेक्शन असेल तर स्वेलिंग येते, सूज येते. हे एक कारण आहे डेंटल व्हिजिटसाठी. त्यानंतर दात हालायला लागणे, हिरडींमधनं रक्त, पू, म्हणजे हिरडींचे आजार होणे. दातांची रचना आधी अगदी नॉर्मल होती, पण काही कालांतराने रचना बिघडली आहे. तर तोंडाची दुर्गंधी येणे, दात फ्रॅक्चर होणे किंवा क्रॅक जाणे, कधीकधी बाहेरचा मार लागणे दातांना, किंवा तोंडामध्ये जखमा होणे, किंवा पांढरे चट्टे होणे, हे काही प्रामुख्य कारण आहे ज्याकरिता आपण डेंटल व्हिजिट करतो. जर तुम्हाला यापैकी कुठलंही लक्षण दिसत असेल तर आपल्या डेंटिस्टला व्हिजिट करा. कारण योग्य वेळी योग्य उपचार केला तर प्रॉब्लेमही सॉल्व होतो आणि तुमचा दातही वाचून जातो. थँक्यू.